Hello students, welcome to my YouTube channel Professor रवींद्र गायकवाड ईश कोचिंग क्लासेस वश. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, मित्रांमध्ये शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि कमेंट करू शकता. जेवढा कमेंट जास्त असतील तेवढं त्याचं डिस्क्रिप्टिव्ह पार्ट मी तुम्हाला कमेंटद्वारे सांगू शकतो. तर मला कमेंट महत्त्वाचे आहेत, लाईक्स देखील महत्त्वाचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे पाहिला पाहिजे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा स्टडी केला होता. त्याच्या 4 ते 5 प्रकारच्या स्टेटमेंट पाहिल्या. त्यानंतर मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा स्टडी केला. काय इक्वेशन आलं? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू हे इक्वेशन आलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं. त्याच्यानंतर आज आपल्याला त्याच्या काही प्रोसेस शिकायचे पहा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स for various processes की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स साठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस ज्या आहेत त्या प्रोसेसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे काय फंक्शन आहे ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचे. मीन्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट प्रोसेस शिकायचे. व्हॉट इज मीन्स बाय आयसोथर्मल प्रोसेस इन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये आयसोथर्मल फंक्शन मध्ये जर पाहिलं तर फर्स्ट लॉच काय फंक्शन असू शकतं. दिस इज द प्रोसेस विच इज कॅरिड आउट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. की आयसोथर्मल प्रोसेस ही तुमची एक अशी प्रोसेस आहे की ती कॉन्स्टंट टेम्परेचरला होत असते. कारण आयसो म्हणजे कॉन्स्टंट आणि थर्म म्हणजे टेम्परेचर. मीन्स इन आयसोथर्मल प्रोसेस द टेम्परेचर टर्म आर कॉन्स्टंट बट इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम्स इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. की इंटरनल एनर्जी ही देखील कशावर डिपेंड असते? तुमची टेम्परेचरवर डिपेंड आहे. पण आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जर आपण टेम्परेचर ही टर्म जर पाहिली तर कशी असते? कॉन्स्टंट आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी देखील काय असणार आहे? याच्यामध्ये कॉन्स्टंट असणार आहे. कारण याच्यामध्ये टेम्परेचर ही टर्म देखील काय आहे? तुमची कॉन्स्टंट आहे. बट देर इज नो चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. मग त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जीमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही. बिकॉज डेल्टा टी इज इक्वल टू 0 देन डेल्टा यू इज इक्वल टू 0. Means in isothermal process, if the temperature is constant, means change in temperature is also 0. Due to their internal energy is also depends on their isothermal process. की internal energy कशावर डिपेंड आहे? Isothermal process वर डिपेंड आहे. Means delta U is equal to 0. यालाच आपण कसं लिहू शकतो? डेल्टा T is equal to T2 minus T1 आणि डेल्टा U is equal to U2 minus U1. हे काय असतील? 0 आणि हे देखील काय असेल? तुमचा 0 असेल. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू 0 आला कारण टेम्परेचर कसं होतं? त्याच्यामध्ये 0 होतं. बट वी नो दॅट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मीन्स बाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग काय सांगतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? कोण सांगतोय? पाहू. व्हॉट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? The change in internal energy is equal to heat absorbed by the system and work done on the system. Means delta U is equal to Q plus W. समजा इक्वेशन फर्स्ट असेल. But in isothermal process, if delta U is equal to 0, means therefore 0 is equal to Q plus W. 0 is equal to काय आला तुमचा? Q plus W आला. That is Q is equal to minus W. किंवा त्यालाच आपण कसं लिहू शकतो दुसऱ्या भाषेमध्ये? W इज इक्वल टू मायनस क्यू. मीन्स हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम इज इक्वल टू द वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये हीट एनर्जी जर तुमची इव्हॉल्व होत असेल तर त्याच्यामध्ये वर्क हे घडून येत असतं. मीन्स W इज इक्वल टू मायनस क्यू किंवा Q इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. मायनस डब्ल्यू असेल तर वर्क इज डन बाय द सिस्टीम आणि Q असेल तर हीट इज अब्सॉर्ब बाय द सिस्टीम. मीन्स Q इज इक्वल टू मायनस डब्ल्यू किंवा W इज इक्वल टू मायनस क्यू. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या आधारे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये एकदा सांगतो पहा. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे चेंज इन टेम्परेचर 0 आहे. त्यामुळे इंटरनल एनर्जी टेम्परेचरवर डिपेंड असते म्हणून चेंज इन इंटरनल एनर्जी किती आहे? 0 आहे. मग आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यूज केला. काय इक्वेशन होतं? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सिन्स इथं काय येईल तुमचं? सिन्स डेल्टा यू इज इक्वल टू 0. जर आपण हे फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकली तर काय येईल? 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. 0 बाजूला काढून टाकला. Q इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. इक्वेशन नंबर 2. किंवा त्याला आपण असं लिहू शकतो W इज इक्वल टू मायनस क्यू. तर ही झाली तुमची फर्स्ट प्रोसेस. बट
इन एक्सपान्शन प्रोसेस जर आपण याच्यामध्ये एक्सपान्शन जर असेल तर काय होतं पहा, द हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज एंटायरली कन्वर्टेड इन टू वर्क ऑन द सराउंडिंग. की एक्सपान्शन प्रोसेस जर असेल आणि त्या सिस्टीमने जर हीट ॲब्सॉर्ब केलेली असेल तर त्यावेळेस त्या सिस्टीमचं पूर्णपणे कन्व्हर्जन हे वर्कमध्ये होत असतं. बट दिस वर्क इज डन ऑन द सराउंडिंग, आणि ते वर्क कसं होत असतं, सराउंडिंग कडून वर्क होत असतं. बट इन कॉम्प्रेशन प्रोसेस जर ती कॉम्प्रेशन प्रोसेस असेल तर वर्क डन ऑन द सिस्टीम इज कन्वर्टेड इन टू हीट. आणि कॉम्प्रेशन मध्ये काय होतं, वर्क इज डन ऑन द सिस्टीम होतं आणि त्याचं कन्व्हर्जन हीटमध्ये होत असतं. कारण ती हीट काय होते, ट्रान्सफर होत असते सराउंडिंगला बाय द सिस्टीम किपिंग द टेम्परेचर कॉन्स्टंट. म्हणजे कॉम्प्रेशनमध्ये आणि एक्सपान्शनमध्ये टेम्परेचर टर्म कॉन्स्टंट ठेवली असतात. एक्सपान्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याचं पूर्णपणे कन्व्हर्जन वर्क ऑन द सराउंडिंगमध्ये होतं. आणि कॉम्प्रेशनमध्ये जर पाहिलं तर वर्क डन ऑन द सिस्टीमचं कन्व्हर्जन हीट ट्रान्सफर टू द सराउंडिंगमध्ये होत असतं. तर अशा प्रकारच्या दोन्ही प्रोसेस आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतात, आयसोथर्मल प्रोसेस. त्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस पाहिजे, व्हॉट इज मीन्स बाय आयसोबेरिक प्रोसेस कशाला म्हणायचं. कोणती प्रोसेस आहे, आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक मध्ये प्रेशर ही टर्म कॉन्स्टंट असते, आपल्याला सर्वांना माहित आहे. बार म्हणजे प्रेशर. मीन्स इन आयसोबेरिक प्रोसेस द प्रेशर इज कॉन्स्टंट. की या प्रोसेसमध्ये जर पाहिलं तर प्रेशर ही टर्म काय असते, कॉन्स्टंट असते. मीन्स सिस्टीम परफॉर्म द वर्क ऑफ एक्सपान्शन ड्यू टू व्हॉल्यूम चेंज. की या सिस्टीम मध्ये काय होतं, वर्क घडून येत असताना एक्सपान्शन मध्ये काहीतरी व्हॉल्यूम चेंज होत असतं. आणि व्हॉल्यूम चेंज होतं म्हणजे काय असेल, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. कारण याच्यामध्ये काहीतरी व्हॉल्यूम चेंज होत असेल. Means at a constant external pressure the change in volume that is equal to the work done. Means W is equal to minus P external delta V. But QP the heat absorbed by the system at a constant pressure. जर आपण याच्यामध्ये QP हा कन्सिडर केला तर QP म्हणजे काय असेल, हीट absorbed by the system, absorbed by the system at a constant pressure. की कॉन्स्टंट प्रेशरला जर सिस्टीमनं हीट ॲब्सॉर्ब केलेली असेल तर त्यासाठी आपण काय कन्सिडर करणार, QP कन्सिडर करतो. मग तिथं आपल्याला आता QP माहित झाला, W माहित झाला. आता आपण फर्स्ट लॉ यूज करू शकतो, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. मग काय सांगतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, सांगा बरं. इक्वेशन काय येतं, काय येईल, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. काय इक्वेशन आलं, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. पण QP आपण काय कन्सिडर केला, ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे कसं लिहू शकतो, डेल्टा U इज इक्वल टू QP प्लस W. याच्यामध्ये पाहता W ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे इक्वेशन वरून. ती व्हॅल्यू जर इक्वेशन मध्ये टाकली काय होईल, इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. म्हणजे काय होईल, डेल्टा U इज इक्वल टू QP अधिक वजा काय होईल, वजा म्हणजे मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. इक्वेशन नंबर 3. म्हणजे W च्या जागी आपण व्हॅल्यू टाकली कोणती, P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. कारण मायनस प्लस काय झाला, मायनस झाला. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय आला, QP मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. आता याच्या आधारे आपल्याला QP काढता येतो. देअरफॉर QP इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस P एक्सटर्नल ॲट डेल्टा V. म्हणजे आयसोबेरिक प्रोसेस मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या आधारे काय इक्वेशन आलं, QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P एक्सटर्नल डेल्टा V. मीन्स इन दिस प्रोसेस हीट ॲब्सॉर्ब QP इज यूज्ड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. की याच्यामध्ये जे आपण हीट ॲब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर जे यूज केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, इंटरनल एनर्जी तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसते. मीन्स ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज इक्वल टू द चेंज इन इंटरनल एनर्जी ॲट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर विथ चेंज इन व्हॅल्यूम. म्हणजे काय इक्वेशन आलं, QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P एक्सटर्नल डेल्टा V. तर हे इक्वेशन आहे तुमचं तिसरं आणि चौथं आयसोबेरिक प्रोसेस इन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता त्यानंतर सेकंड लास्ट प्रोसेस आहे, व्हॉट इज मीन्स बाय आयसोकोरिक प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे, व्हॉट इज मीन्स बाय आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये व्हॉल्यूम ही टर्म कशी असते, कॉन्स्टंट असते का. याच्यामध्ये कोणती टर्म कॉन्स्टंट असते तुमची, व्हॉल्यूम ही टर्म कॉन्स्टंट असते. मीन्स इन आयसोकोरिक प्रोसेस द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. की चेंज इन व्हॉल्यूम हे याच्यामध्ये काय असतं, कॉन्स्टंट असतं. म्हणजे डेल्टा V इज इक्वल टू काय असेल तुमचा, 0 असतं.
बट सिस्टीम डज नॉट परफॉर्म द मेकॅनिकल वर्क, की ज्या सिस्टीममध्ये चेंज इन व्हॅल्यूम जर 0 असेल तर त्या सिस्टीममध्ये मेकॅनिकल वर्क एक्झिस्ट होत नाही. मीन्स चेंज इन व्हॅल्यूम इज 0, देर इज नो परफॉर्म दी मेकॅनिकल वर्क, की त्या सिस्टीममध्ये मेकॅनिकल वर्क घडून येत नसतं. कारण तिथं व्हॅल्यूमच चेंज झाला नाही म्हणजे वर्क होणार आहे का? नाही होणार. वर्क होत नाही म्हणजे काय फॉर्म्युला असेल? वर्क इज इक्वल टू W इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. सिन्स डेल्टा व्ही इज इक्वल टू काय आहे? 0 आहे. मीन्स देर इज नो मेकॅनिकल वर्क इज परफॉर्म. देअरफॉर W इज इक्वल टू पी इंटू 0. 0 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर डब्ल्यूचं आन्सर किती येईल तुमचं? 0 आहे. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये चेंज इन व्हॅल्यूम जर 0 असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला काय येतो? W इज इक्वल टू मायनस पी डेल्टा व्ही. डेल्टा व्ही जर 0 आला तर काय येईल इथं? W इज इक्वल टू मायनस पी इंटू 0. मीन्स W इज इक्वल टू काय असेल? 0. बाय अप्लाइंग द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. जर आपण याच्यामध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर यूज केला, बाय अप्लाइंग द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, जर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स यूज केला तर काय होतं पहा? बाय अप्लाइंग द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही प्लस डब्ल्यू. मग आता क्यू व्ही प्लस डब्ल्यू आहे म्हणजे काय असेल? QV means heat absorbed by the system at a constant value. QV म्हणजे काय आहे? Heat absorbed by the system at a constant value means delta U is equal to QV plus W. But we know that W is equal to 0 means delta U is equal to QV plus 0. That is delta U is equal to QV. Equation number 3. म्हणून आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय इक्वेशन आलं शेवटचं तुमचं? Change in internal energy is equal to the heat absorbed by the system at a constant volume. तर हे झालं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स नुसार आयसोकोरिक प्रोसेसचं एक्झाम्पल. आता याच्यानंतर शेवटची प्रोसेस पाहिजे आपल्याला. व्हॉट इज मीन्स बाय ॲडियाबॅटिक प्रोसेस? कोणती प्रोसेस पाहिजे आपल्याला शेवटची? ॲडियाबॅटिक प्रोसेस. व्हॉट इज मीन्स बाय ॲडियाबॅटिक प्रोसेस? आता ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे म्हणजे क्यू याच्यामध्ये 0 असतो. ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे म्हणजे काय असतो? क्यू 0 असतो. मीन्स इन ॲडियाबॅटिक प्रोसेस द सिस्टीम डू नॉट एक्सचेंज द हीट एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. की ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये सिस्टीम ही सराउंडिंग सोबत हीट एनर्जी एक्सचेंज करत नाही. मीन्स इन ॲडियाबॅटिक प्रोसेस द क्यू इज इक्वल टू काय असेल तुमचा? 0 असेल. जर क्यू इज इक्वल टू 0 असेल तर आपण इथं फर्स्ट लॉ यूज करू शकतो. मीन्स बाय युजिंग द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर आपण इथं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर यूज केला तर काय इक्वेशन येतं? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू काय येतं तुमचं? क्यू प्लस डब्ल्यू असेल. मग आता याच्यामध्ये क्यू जर 0 असेल तर काय इक्वेशन येईल? सिन्स क्यू इज इक्वल टू 0 देन डेल्टा यू इज इक्वल टू 0 प्लस डब्ल्यू. Therefore, delta U is equal to W adiabatically. Delta U is equal to W काय येईल तुमचा? adiabatically असेल. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय इक्वेशन आलं? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन. की जेवढी इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे तेवढंच वर्क त्याच्यामध्ये ऑफ्टेन होतं. तर हे इक्वेशन झालं तुमचं ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. आता याच्यामध्ये काय थेरॉटिकल पार्ट आहे तो सांगतो थोडासा. Increase in internal energy म्हणजे डेल्टा यू इज ड्यू टू द वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग असेल तर त्यावेळेस इन्क्रीज इन एनर्जी आणि टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. तर हे कशामागून येतं? की तुमची एनर्जी आणि टेम्परेचर ऑफ सिस्टीम जर इन्क्रीज होत असेल तर त्यावेळेस त्याच्यामधली इंटरनल एनर्जी जी आहे ती तुम्हाला चेंज झालेली दिसते. मीन्स इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज ड्यू टू द वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. जर वर्क डन ऑन द सिस्टीम आणि बाय द सराउंडिंग जर असेल तर त्याच्यामधली इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी काय होईल? चेंज झालेली दिसते. त्यानंतर वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग असेल म्हणजे सिस्टीम कडून वर्क जर सराउंडिंगला होत असेल तर त्यावेळेस त्याच्यातली एनर्जी काहीतरी खर्च होणार आहे आणि एनर्जी खर्च होते मीन्स डिक्रीज इन इंटरनल एनर्जी असेल तर याच्यामध्ये आपण लक्षात राहू द्या की कॅपिटल क्यू हा तुमचा स्टेट फंक्शन नसतो. पा इट इज नॉट द स्टेट फंक्शन. कॅपिटल क्यू इज नॉट द स्टेट फंक्शन बट QV and QP are the state function. एक गोष्ट लक्षात राहू द्या याच्यामध्ये कॅपिटल क्यू हा तुमचा स्टेट फंक्शन नाही कारण तो इनिशियल आणि फायनल स्टेटवर इंडिपेंडंट आहे. बट QV and QP
is heat absorbed at a constant volume and heat absorbed at a constant pressure are the depends on initial and final state due to QA and QP are the state function. मग याच्यामध्ये काही साइन कन्व्हेन्शन आहे ते तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवतो, म्हणजे आजचं लेक्चर आपलं होऊन जाईल. तर याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स प्रोसेसमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे साइन कन्व्हेन्शन यूज करतो. त्यासाठी क्यू, त्यानंतर यू आणि डब्ल्यू यासाठी वेगळ्या प्रकारचे साइन कन्व्हेन्शन आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हीट ॲब्सॉर्ब्ड. जर असेल सिस्टीमने जर हीट ॲब्सॉर्ब केलेली असेल तर साइन काय येईल? कॅपिटल क्यू. त्यानंतर हीट इव्हॉल्व केलेली असेल सिस्टीमने तर साइन काय येईल? मायनस क्यू. त्यानंतर चेंज इन इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी इन्क्रीज असेल तर साइन काय येतं? प्लस डेल्टा यू. अँड चेंज इन इंटरनल एनर्जी डिक्रीज असेल तर साइन काय येतं? मायनस डेल्टा यू. आणि त्यानंतर तिसरा कन्सेप्ट आहे वर्क इज डन ऑन द सिस्टीम. जर असेल ऑन द सिस्टीमवर जर वर्क होत असेल तर डब्ल्यू काय असतो? पॉझिटिव्ह असतं. अँड वर्क इज डन बाय द सिस्टीम. जर असेल बाय द सिस्टीम असेल तर वर्क काय असतं? मायनस असतं. म्हणजे ऑन द असेल तर प्लस डब्ल्यू येतो आणि बाय द सिस्टीम असेल तर मायनस डब्ल्यू वर्क येत असतं. ॲब्सॉर्ब असेल तर प्लस क्यू, इव्हॉल्व असेल तर मायनस क्यू, इन्क्रीज इन एनर्जी असेल तर प्लस डेल्टा यू, डिक्रीज इन इंटरनल एनर्जी असेल तर मायनस डेल्टा यू, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग असेल तर प्लस डब्ल्यू, अँड वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग असेल तर वर्क डन काय येईल तुमचं? निगेटिव्ह. म्हणजे ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग असेल तर पॉझिटिव्ह वर्क डन येईल. अँड वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग असेल तर त्यावेळेस काय येईल तुमचं? मायनस डब्ल्यू. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर संपलेलं आहे. म्हणजे इथं फर्स्ट लॉ पूर्णपणे तुमचा स्टडी झालेला आहे. ओके.